जळगाव जिल्हा मेडिकल डीलर्स असोसिएशन तर्फे ऑनलाईन औषधी विक्रीच्या विरोधात भव्य मोर्चाचे आयोजन जळगाव शहरातील खान्देश सेंट्रल मॉल येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आले होते। सरकारने कोरोना काळात औषधीच्या होम डिलिव्हरीसाठी तात्पुरती परवानगी दिली होती, मात्र कोरोना संपल्यानंतरही या नियमाचा गैरवापर करून ई-कॉमर्स कंपन्या बेकायदेशीरपणे औषध विक्री करत असल्याचा आरोप केमिस्ट संघटनेने केला असून ऑनलाईन औषध विक्रीमध्ये डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची योग्य पडताळणी होत नाही। AI च्या मदतीने बनावट प्रिस्क्रिप्शन तयार करून औषधी मागवली जात असल्याचं यावेळी म्हटलं आहे। अंमली पदार्थांचा गैरवापर वाढण्याचा धोका निर्माण झाला असून त्यामुळे ऑनलाईन औषध विक्री बंद करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या संदर्भात केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील बंगाडे यांनी याबाबत आज दिनांक 20 मे रोजी दुपारी 12 वाजता अधिक माहिती दिली आहे। काय सांगणार, आज या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय, प्रतिकात्मक स्वरूपाची पीडी या ठिकाणी तयार करण्यात आली आहे, काय मागणी? आमचे अखिल भारतीय नेते आदरणीय आप्पासाहेब जगन्नाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण भारत बंद एक आज सरकारचं लक्ष वेधण्यासाठी एक दिवसाचं टोकन म्हणून आम्ही बंदच्या समोर जात आहोत। ऑनलाईनच्या विरोधामध्ये आम्ही आज बंद पुकारलेला आहे। ऑनलाईनला सुप्रीम कोर्टाने स्टे दिल्यानंतर सुद्धा हे ऑनलाईनचा सप्लाय चालू आहे। या ऑनलाईनच्या औषधी सप्लायच्या वेळेस जे काही रुग्णांना औषधी सप्लाय होते त्यावेळेस कुठली गुणवत्ता राखली जात नाही आणि त्याच्या याच्याने रुग्णांना कुठे रिझल्ट सुद्धा मिळत नाही। आमचा केमिस्ट हा कशी गुणवत्ता किंवा चांगली सर्व्हिस कसा देईल हे याचं प्राधान्य देतो आणि सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करतो, पण सरकार याकडे लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही देशव्यापी बंद पुकारलेला आहे। आणि ह्या ऑनलाईनच्या माध्यमातून स्पुरियस ड्रग, नशेच्या औषधी या सर्रास सप्लाय होत आहेत आणि AI कडनं डुप्लिकेट प्रिस्क्रिप्शन तयार होऊन याच्या औषधी सुद्धा मिळत आहेत आणि याचा सगळा तीव्र विरोध करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत। आम्हाला केमिस्ट बांधवांना आमच्या व्यवसायाचं नाही पण नागरिकांच्या स्वास्थ्याची सुद्धा आम्हाला काळजी आहे। आमचा व्यवसाय तर लॉस होतोच आहे, पण नागरिकांच्या जीवाशी सुद्धा हे सरकार खेळवाड करत आहे, दुर्लक्ष करत आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आगामी काळात या मागण्या मान्य नाही झाल्या तर सरकार आम्ही लाक्षणिक पूर्ण संप कंटिन्यू करू। त्याच्या बाबतीत निर्णय आता तिरुपती याच्यात आमची ऑल इंडिया मीटिंग आहे तिरुपतीला, त्यात परत बंदचा निर्णय घेतला जाईल।